नमस्कार मित्रांनो, आपलं या AYL अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जी महाराष्ट्र TET परीक्षा आहे या परीक्षेसाठी काही सिरीज आपण यामध्ये घेऊन आलोत व हे प्रश्न इतर काही स्पर्धा परीक्षेसाठी पण महत्त्वाचे। तर आपला हा विज्ञानचा आजचा 6वा व्हिडिओ आहे। तर मागचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असतील, जर पाहिले नसतील तर ते बघून घ्या आणि येणाऱ्या काळात आपण अशीच व्हिडिओ या चॅनलवर सर्व विषयांचे आपण अपलोड करणार आहे। तर चला, तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, आरशापासून कितीही लांब उभे राहिले असता जेव्हा आरशातील आपली प्रतिमा सरळ दिसते तेव्हा तो आरसा कोणता असतो? तर तो आरसा कोणता असतो? साधा आरसा असतो। प्रश्न 2, पक्ष्यांची हाडे कशा प्रकारची असतात? पक्ष्यांची हाडे कशा प्रकारची असतात? हवायुक्त व पोकळ असतात, कारण की त्यांना हवेमध्ये उडता येण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी। प्रश्न 3, ध्वनीची कोरड्या हवेतील गती किती असते? तर ध्वनीची कोरड्या हवेतील गती किती असते? 332 मीटर पर सेकंद एवढी असते। प्रश्न 4, पृथ्वीवरील वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात ऑक्सिजनचे प्रमाण सर्वात जास्त असण्याचे कारण काय? तर ऑक्सिजन कसा आहे, तो हवेपेक्षा जास्त जड असल्यामुळे ऑक्सिजन कुठं असतो? खाली असतो। प्रश्न 5, कोणत्या ऊतीमुळे शरीरातील अवयव एकमेकांना जोडलेले असतात? तर कोणत्या ऊतीमुळे जोडलेले असतात? संयोजी ऊतीमुळे शरीरातील अवयव एकमेकांना जोडलेले असतात। प्रश्न 6, रक्तातील युरिया व युरिक आम्ल यासारख्या नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ कशाद्वारे वेगळे केले जातात? तर रक्तातील युरिया व युरिक आम्ल हे जे नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ तर जे आपलं वृक्क आहे यामार्फत सेपरेट केले जातात, यालाच आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? किडनी म्हणतो। प्रश्न 7, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा विद्यमान असते? तर बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये गतिज ऊर्जा ही विद्यमान असते। प्रश्न 8, सर्वसामान्य माणसाचा डोळा अंदाजे किती अंतरावरची वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो? तर अनंतापासून ते 25 सेंटीमीटर पर्यंतची वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो। प्रश्न 9, वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा कोणता वायू उत्सर्जित करतात? तर त्यावेळेस कोणता वायू उत्सर्जित करतात? ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित करतात। प्रश्न 10, दूध हे कशाचे गुणधर्म दाखवतो? तर दूध हे पायस, यालाच काय म्हणतो आपण? इमल्शन यांचे गुणधर्म दाखवतो। प्रश्न 11, प्रकाश संश्लेषणातील कोणता टप्पा रेणुकीय ऑक्सिजन मुक्त करण्यास कारणीभूत असतो? तर कोणती? तर हिल अभिक्रिया हा टप्पा ऑक्सिजन मुक्त करण्यास कारणीभूत असतो। हिल अभिक्रिया लक्षात ठेवा। 6 ओहम रोध असलेले 3 रोधक सूर्य अति समांतर जोडणीत जोडले आणि नंतर एकसर जोडणीत जोडले असतात। समांतर जोडणीतील एकूण रोध आणि एकसर जोडणीतील एकूण रोध यांचे गुणोत्तर किती? तर यांचे गुणोत्तर किती असते? 1:9 एवढे गुणोत्तर असते, लक्षात ठेवा। प्रश्न 13, वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख स्रोत कोणता? तर भाताची शेती जी आहे यामध्ये मिथेन हा वायू जो आहे तो भरपूर प्रमाणात बाहेर पडत असतो। प्रश्न 14, द्विबीजपत्री वनस्पतीतील पर्णछिद्रांच्या सुरक्षा पेशीचा आकार कसा असतो? तर त्याचा आकार कसा असतो? वृक्कासारखा असतो, घेवड्याच्या बियासारखा। प्रश्न 15, 18 कॅरेटच्या 30 ग्रॅम सोन्यामध्ये शुद्ध सोन्याचे वस्तुमान किती असते? तर 30 ग्रॅम मध्ये शुद्ध सोन्याचं प्रमाण किती? 22.5 ग्रॅम एवढं असतं। आणि मग राहिलं किती? तर 7.5 ग्रॅम हे काय असतं? बाकीचे तांबे वगैरे असतं, लक्षात ठेवा। नंतर प्रश्न 16, अधिभूमिक बीजांकुरणात भ्रूणाच्या कोणत्या भागाचे दीर्घीकरण वेगाने होते? तर अधिभूमिक बीजांकुरणात भ्रूणाच्या भागाचे वेगाने कधी होते? तर अधोबीजपत्र या भागाचे अधिभूमिक बीजांकुरणात भ्रूणाच्या या भागामध्ये दीर्घीकरण वेगाने होते, अधोबीजपत्रामध्ये। प्रश्न 17, एक वस्तू सपाट आरशासमोर 1 मीटर अंतरावर ठेवली आहे, तर ती वस्तू आणि तिची प्रतिमा यातील अंतर किती असेल? तर त्या वस्तू आणि ती प्रतिमा यातील अंतर किती असतं? 2 मीटर एवढं असतं।
प्रश्न 18. अंकुरित परागकणातील कोणत्या पेशीपासून पुयुग्मकाची निर्मिती होते? तर कशापासून? जनन पेशीपासून पुयुग्मकाची निर्मिती होत असते. समुद्र सपाटीजवळ कोणत्या कोरड्या हवेतील शेकडा प्रमाणानुसार खालीलपैकी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा घटक कोणता आहे? तर कोणता आहे? आर्गॉन हा घटक असतो, आर्गॉन. प्रश्न 20. संक्रामक मूलद्रव्य आणि त्याचे ऑक्साईड औद्योगिक प्रक्रियामध्ये काय म्हणून वापरतात? तर संक्रामक मूलद्रव्य आणि त्यांचे ऑक्साईड औद्योगिक प्रक्रियामध्ये उत्प्रेरक म्हणून वापरतात. लक्षात ठेवा, ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि त्यांचे जे ऑक्साईड्स आहे हे औद्योगिक प्रक्रियामध्ये आपण काय कॅटलिस्ट त्याला म्हणतो किंवा उत्प्रेरक म्हणून आपण वापरत असतो. प्रश्न 21. अणुभट्टीमध्ये जड पाण्याचा उपयोग कोणता? तर न्यूट्रॉनचे मंदायक म्हणून काय केलं जातं? अणुभट्टीमध्ये जड पाण्याचा उपयोग केला जातो. प्रश्न 22. कोणता कवकजन्य रोग पोल्ट्रीमधून पक्ष्यांच्या सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत आहे? तर कोणता आहे? कवकजन्य ॲस्परजिलस हे नाव लक्षात ठेवा. हा कवकजन्य पक्ष्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहे बर्डमध्ये. दाब घेऊन बर्फ वितळविणे आणि दाब कमी करून पुन्हा बर्फात घनीभवन करणे या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पुनर्स्थायीकरण असं म्हणतात. प्रश्न 24. आत्मघातकी पिशवी असे कोणाला संबोधतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये हा विचारला जातो. तर आत्मघातकी पिशवी जी आहे आपल्या पेशीमधील जी कोणता घटक येतो? लयकारिका असतो, हा लयकारिका. नंतर प्रश्न 25. जेव्हा धातूच्या तारेची टोके बॅटरी सोबत जोडली नसतात तेव्हा तारेमधील इलेक्ट्रॉन हे कसे असतात? इकडे तिकडे फिरत असतात. परंतु ज्यावेळेस बॅटरीला हे जोडले जातात तर त्यावेळेस जास्त दाबाकडून कमी दाबाकडे यांचं वहन होत असतं. तर अशा पद्धतीने विज्ञानचे आपण हे अतिशय महत्त्वाचे असे 25 प्रश्न बघितले. हे 5वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकातील हे प्रश्न आहे आणि TETला येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चितच पेपर 2 मध्ये याचा फायदा होईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं धन्यवाद.